लाडक्या बहिणींसाठी शासनाकडून 3 अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाचे निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आलेले आहेत, ज्यामुळे ज्या बहिणींनी केवायसी करून देखील त्यांना पैसे आले नाही, ज्या बहिणी केवायसी करू शकल्या नाही त्यामुळे त्यांचे पैसे आले नाही, किंवा ज्या बहिणींची केवायसी चुकली त्यामुळे त्यांचे पैसे मागे काही महिन्यांपासून बंद आहेत, तर अशा सर्व बहिणींसाठी या ठिकाणी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। सोबतच आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना केवायसी पोर्टल हे सुरू करण्याबाबत देखील शासनाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। होय मित्रांनो, तसेच ज्या बहिणी या ठिकाणी जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत तर अशा बहिणींसाठी देखील शासनाकडून आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण हे निश्चितच निर्माण होणार आहे। त्यामुळे ज्या बहिणींना हप्ते मिळाले नाही, किंवा ज्या बहिणींचे हप्ते नोव्हेंबर डिसेंबर पासून बंद झालेले आहेत, किंवा ज्या बहिणींना मार्च आणि एप्रिल पासून हप्ते बंद झालेले आहेत, मार्च आणि एप्रिलचे पैसे त्यांना आलेच नाही, तर अशा बहिणींसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। बऱ्याचशा लाडक्या बहिणी या योजनेअंतर्गत पात्र असून देखील त्यांना हप्ते या ठिकाणी आलेले नाही आहेत। बऱ्याचशा लाडक्या बहिणींची केवायसी सुद्धा झालेली आहे, त्या या योजनेसाठी पात्र देखील आहेत, परंतु तरी देखील त्यांना नोव्हेंबर पासून हप्ते बंद झालेले आहेत, तर काही महिलांना या ठिकाणी मार्च एप्रिल पासून हप्ते हे बंद झालेले आहेत। तर अशा जेवढ्या पण महिला असतील अशा सर्व महिलांसाठी या ठिकाणी शासनाकडून आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। कुठल्याही महिलेवर या ठिकाणी अन्याय होणार नाही। ज्या महिला या योजनेसाठी पात्र असतील तर अशा बहिणींची कुठल्याही प्रकारे नाराजी केली जाणार नाही। सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाभ बरोबर मिळणार आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी शासनाकडून सांगण्यात आले आहे। आणि त्यासाठीच आता अशा लाडक्या बहिणींसाठी शासनाकडून 3 अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, ज्या निर्णयांमुळे आता या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी त्यांचे मागचे राहिलेले हप्ते, सोबतच आता जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो देखील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। जर तुमचे मागील काही महिन्यांपासून केवायसी करून देखील हप्ते आले नसतील, काही महिलांचे मार्च एप्रिल पासून हप्ते आले नसतील, तसेच ज्या बहिणी या ठिकाणी केवायसी पोर्टल ही सुरू होण्याची वाट बघत असतील, किंवा ज्या बहिणी या ठिकाणी जून महिन्याच्या हप्त्याची वाट बघत असतील, तर अशा बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। सोबतच जून महिन्याचा हप्ता जो काही आहे तो आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे, तर तो कोणत्या तारखेला मिळणार आहे हे देखील शासनाकडून महत्त्वाची अपडेट याबाबत देण्यात आली आहे। ज्या बहिणींना या ठिकाणी केवायसी करून देखील हप्ते मिळाले नाही, काही महिन्यांपासून त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत, सोबतच ज्या बहिणी या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबर पासून या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत, किंवा ज्या बहिणींना आता मार्च आणि एप्रिलचा जो काही हप्ता मिळाला 3000 रुपये एकत्र तो देखील मिळाला नाही, परंतु त्या या योजनेसाठी पात्र होत्या, तर अशा बहिणींसाठी देखील या ठिकाणी आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सोबतच ज्या बहिणी या ठिकाणी केवायसी सुरू होण्याची वाट बघत आहेत, ज्या बहिणी अगोदर कुठल्या ना कुठल्या कारणामुळे या ठिकाणी केवायसी करू शकल्या नाही, त्यांच्याकडून मुदत संपून गेली तरी देखील त्यांना या ठिकाणी केवायसी करता आली नाही, परंतु त्या बहिणी या योजनेसाठी पात्र होत्या पण केवायसी न केल्यामुळे त्यांचा हप्ता बंद झाला, तर अशा बहिणींसाठी देखील आनंदाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। सोबतच ज्या बहिणी आता या ठिकाणी जून महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत, कारण की आता या ठिकाणी जून महिन्याच्या हप्त्याची वेळ झालेली आहे, त्यामुळे पात्र बहिणी या ठिकाणी जून महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत, तर त्याबाबत देखील या ठिकाणी जून महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला कधी मिळणार आहेत, कोणत्या तारखेला मिळणार आहेत याबाबत देखील शासनाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले होते त्यांचे पैसे आता या ठिकाणी सुरू होणार, कारण की आता लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी नुकताच घेतलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी शासनाकडून 3 मोठे निर्णय लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेण्यात आलेले आहेत, ज्यापैकी पहिला जो काही निर्णय आहे तो अशा बहिणींसाठी आहे की ज्यांचे पैसे मागील काही महिन्यांपासून बंद झालेले आहेत, त्या पात्र होत्या, त्यांची केवायसी झाली होती तरी देखील त्यांना हप्ते मिळाले नाही, अशा बहिणींसाठी या ठिकाणी त्यांचे ते हप्ते देण्यासाठी पहिला जो काही निर्णय आहे तो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। नोव्हेंबर डिसेंबर पासून ज्या बहिणीचे हप्ते बंद झालेले आहेत अशा बहिणींसाठी पहिला आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री साहेब म्हणाले की पहिला निर्णय अंतर्गत या ठिकाणी लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर पासून जो काही हप्ता त्यांचा थांबलेला आहे, जेवढे पण हप्ते त्यांचे थांबले असतील ते सर्व त्यांचे हक्काचे पैसे त्यांना या ठिकाणी मिळणार आहेत। सोबतच आता या ठिकाणी जो काही दुसरा निर्णय आहे तो अशा महिलांसाठी घेण्यात आलेला आहे की ज्या महिला या ठिकाणी काही कारणामुळे त्यांची केवायसी कंप्लीट करू शकल्या नाही, म्हणजेच त्यांनी केवायसीच केली नाही, अशा लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी दुसरा जो काही निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे। किंवा ज्या बहिणी या ठिकाणी केवायसी पोर्टल सुरू होण्याची वाट बघत आहेत तर अशा बहिणीसाठी देखील दुसरा निर्णय असणार आहे। तसेच मित्रांनो, जो काही तिसरा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तो अतिशय आनंदाचा आहे, कारण की या निर्णयाअंतर्गत या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जून महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। होय मित्रांनो, या ठिकाणी कोणत्या तारखेला तुम्हाला जून महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत हे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे, त्याची तारीख देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। ज्या बहिणी या ठिकाणी नियम आणि अटींमुळे बाहेर केल्या गेल्या होत्या, ज्या बहिणींची केवायसी झाली नाही म्हणून त्यांना वगळण्यात आले होते, ज्या बहिणींची केवायसी चुकली होती म्हणून त्यांचे हप्ते थांबवण्यात आले होते, तर अशा सर्व बहिणींसाठी या ठिकाणी आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। हे जे काही 3 निर्णय या ठिकाणी घेण्यात आले आहेत त्यामुळे त्यांचे मागचे रखडलेले हप्ते देखील या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। पाठीमागचे तुमचे जेवढे पण हप्ते राहिले असतील, जेव्हापासून तुमचा लाभ या ठिकाणी बंद झाला असेल आणि जर तुम्ही समजा या योजनेसाठी पात्र असाल, तुमची केवायसी कंप्लीट झालेली असेल तरी देखील तुम्हाला हप्ता आला नसतील, तर आता अशा महिलांनी कुठल्याही प्रकारे काळजी करू नका। या ठिकाणी शासनाकडून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अशा बहिणींना पुन्हा या ठिकाणी हप्ते मिळणार आहेत, तुमचे रखडलेले मागचे हप्ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत।
मित्रांनो, नुकताच या ठिकाणी मे महिन्याचा हप्त्याचे वितरण झाले होते, परंतु तरी देखील बऱ्याचशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी मार्च एप्रिलचा हप्ता तर आलाच नाही, परंतु मे महिन्याचा हप्ता देखील बऱ्याचशा लाखो लाडक्या बहिणींना आलेला नाहीये. त्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणी खूप चिंतेत आहेत. तर काही बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जो काही वितरित झाला होता मागे तो देखील त्यांच्या बँक खात्यावरती आला नव्हता. सोबतच या ठिकाणी ज्या बहिणींना आता या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्याचा आणि मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो देखील मिळाला नव्हता, त्यानुसार देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींनी त्यांच्या हक्काच्या पैशांची मागणी केली होती. आणि त्या मागणीला अनुसरूनच या ठिकाणी शासनाकडून लाडक्या बहिणींसाठी 3 अतिशय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. तर अशा जेवढ्या पण बहिणी असतील की ज्यांना या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबर पासून हप्ता आला नाही, तर अशा बहिणींसाठी पहिला जो काही निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे आता अशा बहिणींना या योजनेअंतर्गत पात्र करून घेण्यात येणार आहे. ज्या बहिणीची केवायसी झाली नसेल तर अशा बहिणींना देखील पुन्हा एकदा संधी या ठिकाणी मिळणार आहे. परंतु ज्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते आले नसतील किंवा डिसेंबर पासून हप्ते बंद झाले असतील किंवा मार्च आणि एप्रिलचा हप्ता या ठिकाणी त्यांना आला नसेल, तर अशा बहिणींना आता या ठिकाणी त्यांचे राहिलेले हप्ते हे मिळणार आहेत. ज्या बहिणी या ठिकाणी पात्र होत्या परंतु तरी देखील जर त्यांना या योजनेचा लाभ बंद झाला असेल, तर अशा महिलांना आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे जर पात्र असाल तर तुम्हाला तुमचे मागचे रखडलेले हप्ते देण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाकडून घेण्यात आलेला आहे. आणि आता या ठिकाणी जून महिन्याचा जो काही हप्ता आहे त्या हप्त्यासोबत तुम्हाला मागचे तुमचे रखडलेले हप्ते या ठिकाणी देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी पहिला निर्णय लाडक्या बहिणीसाठी घेण्यात आलेला आहे. तर आता दुसरा निर्णय कोणता आहे याबाबत जाणून घेऊया. दुसरा जो काही निर्णय आहे मित्रांनो तो म्हणजे केवायसी संदर्भात. केवायसी करत असताना लाखो लाडक्या बहिणींना खूप अडचणी आल्या होत्या. त्यांना योग्य तो पर्याय या ठिकाणी निवडता येत नव्हता. त्यामुळे आता या ठिकाणी 40 ते 50% महिलांचा केवायसीचा प्रॉब्लेम असल्यामुळेच त्यांचे जे काही हप्ते होते ते या ठिकाणी बंद झालेले आहेत. परंतु त्यांना आता या ठिकाणी पुन्हा त्यांना एक संधी मिळणार आहे. केवायसी पोर्टल शासनाकडून सुरू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि लवकरच आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना पुन्हा केवायसी करण्याची संधी ही या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे ज्या बहिणींची केवायसी राहिली होती त्या देखील या ठिकाणी केवायसी करू शकता. सोबतच ज्या बहिणींची केवायसी करत असताना त्यामध्ये चुकी झाली होती, त्यांच्याकडून चुकीचे आधार नंबर टाकले गेले होते, तर अशा महिलांना देखील दुरुस्ती करण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्यांचा जो काही बंद झालेला लाभ आहे तो या ठिकाणी पुन्हा शासनाकडून सुरू केला जाणार आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी दुसरा जो काही निर्णय आहे तो केवायसी संदर्भात असणार आहे. लवकरच या ठिकाणी लाडक्या बहिणींना केवायसीची संधी ही मिळणार आहे आणि केवायसी पोर्टल जे काही आहे ते शासनाकडून पुन्हा सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी ज्या बहिणींनी केवायसी केली नाही किंवा ज्यांची केवायसी चुकली त्यामुळे त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत, तर अशा बहिणींसाठी हा दुसरा जो काही आनंदाचा निर्णय आहे तो या ठिकाणी शासनाकडून घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आता तिसरा जो काही महत्त्वाचा निर्णय आहे तो म्हणजे जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती कोणत्या तारखेला जमा होणार आहे. होय मित्रांनो, या ठिकाणी ज्या बहिणींना आतापर्यंतचे सर्व हप्ते मिळत आलेले आहेत म्हणजेच मार्च एप्रिल मे असे 3 हप्ते त्यांच्या बँक खात्यावरती रेग्युलर जमा झालेले आहेत, तर अशा ज्या काही पात्र बहिणी आहेत 1,70,00,000 अशा बहिणीची ही संख्या आहे. तर या ज्या काही बहिणी आहेत या जून महिन्याच्या हप्त्याची आता वाट पाहत आहेत, कारण की आता जून महिन्याच्या हप्त्याची वेळ देखील झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी या ठिकाणी जून महिन्याचे 1500 रुपये कधी बँक खात्यावरती जमा होतील याकडे लक्ष लावून आहेत. तर अशा बहिणींसाठी देखील शासनाकडून आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे आता लवकरच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जून महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत. शासनाकडून सांगण्यात आले होते की ज्या महिन्याचे जे काही हप्ते आहेत ते त्याच महिन्यात या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती वितरित केले जातील. कारण की मागे मित्रांनो असे झाले होते की मे महिन्याचा हप्ता जून महिन्यामध्ये, जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये, अशा पद्धतीने या ठिकाणी हप्ते आतापर्यंत मिळत आलेले आहेत. परंतु शासनाने निर्णय घेतलेला आहे की जर समजा जून महिन्याचा हप्ता द्यायचा असेल तर जून महिन्यामध्येच दिला जाईल, मे महिन्याचा हप्ता मे महिन्यामध्येच दिला जाईल, अशा पद्धतीने या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे आता या ठिकाणी जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो वितरित करण्यासाठी शासनाकडून लवकरच GR काढण्याची शक्यता आहे. निधी वितरणाचा GR काढल्यानंतर या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 1 ते 2 दिवसांमध्ये जून महिन्याचे जे काही 1500 रुपये आहेत ते जमा होत असतात. त्यामुळे आता या ठिकाणी लवकरच शासनाकडून निधी वितरणाचा GR काढण्यात येईल आणि तो GR काढल्यानंतर 1 ते 2 दिवसांमध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जून महिन्याचे 1500 रुपये देखील जमा होतील.